गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता बघा आपण मराठी अध्यापन शास्त्र याची टेस्ट मॉडर्न क्वेश्चन पेपर दुसरी बघणार आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक समजून घ्या. जेवढं तुम्ही या परीक्षेला समजून घेणार आणि तुमचे टॉपिक जर क्लिअर असणार, सगळ्यात महत्त्वाचं काय का पूर्वीचा पॅटर्न आणि आताचा पॅटर्न याच्यामध्ये बदल आहे. पूर्वी जास्त उपयोजनात्मक विचारलं जायचं, आता तुम्हाला कंटेनवर उपयोजनात्मक विचारलं जातं. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे जास्त करून तुम्हाला कंटेन सुद्धा माहित पाहिजे, तेव्हा तुम्ही बरोबर उत्तर देऊ शकतात. बघा आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहे. आता खूप थोडे दिवस तुम्हाला परीक्षेसाठी राहिलेले आहेत. मग या थोड्या दिवसामध्ये तुम्हाला इकडे तिकडे कुठे बघण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय असेल माहितीये का? सगळ्यात बेस्ट असेल का तुम्ही बॅच जी निवडलेली आहे, कारण यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक प्रमाणे काय होईल उपलब्ध होईल. इकडे तिकडे बघण्यापेक्षा नोट्स वगैरे सगळं तुम्हाला क्लिअर असतं. पेपर 1 साठी तुम्हाला फक्त 749 आणि दोघं पेपर जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर फक्त 1050 मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड नोट्स असतील, ऑनलाईन टेस्ट ऍप सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचं त्यासाठी तुम्ही काय करा, प्ले स्टोर वर जा आणि प्ले स्टोर वर जाऊन PS अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोर वर जा आणि काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर काय करू शकता, तुम्ही संपर्क करू शकतात. या ऍपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण उपलब्ध असेल. तिथून तुम्ही ऍपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल त्याची सुद्धा लिंक आहे तुम्हाला तिथे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. चालेल, आता वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण विद्यार्थी खूप चुका करतात. चुका कुठे करतात? जर तुम्हाला टॉपिक माहित नसेल तर चुका साहजिक आहे तुमच्या होणारच. प्रश्न पहिला एक मिनिट. बघा पहिला प्रश्न तुम्ही वाचला असेल. प्राथमिक स्तरावर कविता शिकवताना खालीलपैकी कशाला सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे? बघा प्राथमिक स्तरावर कविता शिकवताना सगळ्यात जास्त महत्व किंवा सर्वात जास्त महत्व कशाला दिलं पाहिजे? कविता कवीच्या जीवनाचा परिचय चालेल का? अजिबात नाही. कवितेतील व्याकरण अजिबात नाही. विद्यार्थ्याला कल्पना शक्ती आणि आनंदाला त्या कविते संदर्भात विद्यार्थ्याला काय वाटतं, त्या कविते संदर्भात त्या विद्यार्थ्याला काय वाटतं, त्याचा आनंद काय वाटतो, याला तुम्ही काय दिलं पाहिजे? जास्त महत्व दिलं पाहिजे. कवितेच्या पाठांतराला तर अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय असेल, विद्यार्थ्यांची जी कल्पना शक्ती आहे त्याला तुम्ही काय दिलं पाहिजे? महत्व दिलं पाहिजे. सर्वात जास्त महत्व दिलं पाहिजे. कळालं? आणि जर तुम्हाला हा प्रश्न दुसरा अँगलने विचारला, बघा आता जे विद्यार्थी म्हणतात ना का सर तुम्ही विश्लेषण देऊ नका, डायरेक्ट उत्तर सांगा, याच्यामधून दुसरा प्रश्न कसा तयार होईल? जर तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हटलं ना आणि जर कमी महत्वाचं म्हटलं असतं, बघा कमी महत्वाचं जर म्हटलं असतं तर उत्तर काय राहिलं असतं तुमचं? 4 राहिलं असतं, कवितेच्या पाठांतरात. मुद्दा कळाला? म्हणजे विश्लेषण जास्त का बघा त्याचा हा फायदा होतो. कळालं? बरं आता ज्यांना नापास व्हायचं असेल त्यांना कोणी आपण काय म्हणतो वाचू शकत नाही, आणि ज्यांना पास व्हायचंय त्यांना प्रयत्न करावे लागतील. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एकच प्रश्न आणि एकच विश्लेषण पाहिजे. तसं करू नका. पास व्हायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांची शब्दसंपदा, बघा शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वात जास्त आनंददायी आणि प्रभावी ठरेल? बघा म्हणजे तुम्हाला काय करायचंय, प्राथमिक स्तर आहे, प्राथमिक स्तरावर शब्दसंपत्ती वाढवायची. काय करायचे? शब्दसंपत्ती वाढवायचे. त्यासाठी बेस्ट काय असेल? रोज 10 कठीण शब्द लिहून आणायला सांगणे. अजिबात नाही, एवढं बेस्ट नाहीये, प्राथमिक स्तर आहे. भाषिक खेळ, कोडी आणि शब्दकोश खेळाचे आयोजन करणे. सगळ्यात बेस्ट काय असेल का विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे खेळ असेल. आपण बघा लहानपणी आपण काय करायचो, गाणे असतील या म्हणजे शेवटचं गाणं त्याच्या शब्द असेल त्याच्यावर एखादं, किंवा गावाचं नाव आहे ते गावाचं नाव सांग, किंवा मुला मुलींचे नाव, या संदर्भात जर तुम्ही शब्द खेळ केले तर हे बेस्ट असेल. संपूर्ण पाठ मोठ्याने वाचणे अजिबात नाही. आणि डी म्हटलंय शिक्षकाने फळ्यावर लिहिलेले शब्द वहीत उतरून घेणे. जे फळ्यावर लिहिले चालेल का? तर अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट ऑप्शन बी आहे. कारण काय, विद्यार्थी भाषिक खेळ आणि कोडी याच्या माध्यमातून जास्त शब्दसंग्रह वाढणार. का वाढणार? कारण त्याच्यामध्ये त्यांना आनंद पण मिळतो यासाठी.
त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार ना तेवढा तुम्हाला फार फायदा आहे आणि विश्लेषण जास्त बघा, नाहीतर काहीच फायदा होत नाही. प्रश्न वेगळ्या अँगलने विचारला त्यावेळेला जर विश्लेषण माहित नसेल तर नक्की तुम्ही फसणार. प्रश्न तिसरा, इयत्ता तिसरीची शिक्षिका बघा, इयत्ता तिसरीच्या शिक्षिका वैशाली मॅडम विद्यार्थ्यांना एक परिच्छेद वाचायला देतात. त्यातील विशिष्ट शब्दाभोवती गोल करून त्यांच्याशी संबंधित स्वतःचे अनुभव सांगायला सांगतात. इथे वैशाली मॅडम कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करत आहे? बघा, प्रश्न सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, प्रश्न जर नाही समजला ना तुमचं उत्तर चुकेल. हा, इथे त्या मॅडम काय करताय का, एखादा शब्द आहे काय म्हटले बघा, त्या विशिष्ट शब्दाभोवती गोल करतात. उदाहरणार्थ बघा, समजा तो उतारा वाचताय किंवा काय परिच्छेद वाचताय, त्याच्यामध्ये झाड शब्द आलेला आहे. काय आलेला आहे, समजा झाड, या झाड शब्दाला त्यांनी काय केला, गोल करून दिला. गोल करून दिला आणि त्या संबंधी स्वतःचे अनुभव सांगायला लावतात. या कौशल्याचा वापर करताय. मग आता काय होईल, आता तुम्हाला ऑप्शनचे जातून मग ते पण समजून देतो. बघा म्हणजे काय होईल बघा, झाड, लगेच एक विद्यार्थी त्या संबंधी अनुभव, काय सर, पान काय असेल, लगेच दुसरा म्हणेल सर फूल, तिसरा म्हणेल काय, फळ, एक म्हणेल फांदी. कळालं, म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं, त्या संदर्भात त्याचा अनुभव घ्यायचा, असा उद्योग इथे चालू आहे. कळालं. निष्क्रिय शब्द संग्रह आहे का, अजिबात नाही, सक्रिय चालू आहे. संदर्भानुसार आणि पूर्व अनुभवाशी जोडून नवीन शब्दांचे अर्थ दृढ करणे हा उद्देश चांगला आहे. केवळ विद्यार्थ्यांना वाचन गतीचे अजिबात नाही, व्याकरणिक दृष्ट्या तर सगळ्यात बेस्ट काय, संदर्भानुसार आणि पूर्व अनुभवाशी जोडून त्या शब्दाचे अर्थ दृढ करणे. मग एक तर त्या संदर्भात सुद्धा करू शकते किंवा त्या शब्दाचे पर्याय शब्द सुद्धा काय करायला लावले, म्हणजे अशा पद्धतीने ती शिक्षिका करत आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न वाचा, प्रश्न वाचा, हा प्रश्न वाचा. बघा, प्रश्न प्रश्न चौथा, तुम्ही स्टीफन क्रेशन याचा सिद्धांत बॅच मध्ये ऑलरेडी बघितलेला आहे आणि काळजीपूर्वक समजून घेतला असेल तर उत्तर बरोबर देणार. बघा, आता हा एक भाषाशास्त्रज्ञ होता. काय होता, भाषाशास्त्रज्ञ आहे. आता यानुसार तुम्हाला प्रश्न विचारलाय, स्टीफन क्रेशन, स्टीफन क्रेशन यांच्या भाषा संपादन सिद्धांतानुसार आय, त्यांनी काय सांगितलं, I+1 म्हणजे काय, I+1 म्हणजे काय, हे काय गणित नाही शिकवलं, तुम्हाला माहित असेल तर उत्तर बरोबर देणार. याचा अर्थ काय असं त्यांनी विचारलंय. मग आता ज्यांना माहित आहे ते बरोबर, बॅचवाले विद्यार्थी बरोबर उत्तर काढतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या भाषिक पातळीपेक्षा खूप कठीण भाषा शिकवणे अजिबात नाही. विद्यार्थ्याला त्याच्या सध्याच्या भाषिक पातळीच्या अगदी बरोबरची भाषा देणे बरोबरची नाही. सी म्हणतोय विद्यार्थ्याला त्याच्या सध्याच्या भाषिक पातळीपेक्षा किंचित वरच्या प्रगत पातळीचे भाषिक अनुभव देणे, हे काय असतं, याचं उद्देश असतं. आणि विद्यार्थ्याला भाषेचे व्याकरण सक्तीने पाठ करायला लावले तर अजिबात नाही. हा भाऊ काय म्हणतो बघा, का जर तुम्हाला आता त्या विद्यार्थ्याची मातृभाषा समजा मराठी आहे, काय मराठी आहे, आता जर त्याला हिंदी भाषा जर शिकवायची, काय शिकवायची, हिंदी भाषा, तर तुम्ही काय करा, हिंदीचा जो स्तर आहे ना त्यापेक्षा थोडा स्तर, आपल्या मराठीचा जो स्तर आहे त्यापेक्षा हिंदीचा स्तर थोडा उंच करा, जेणेकरून काय होईल, त्याला हिंदी भाषा पण यायला लागेल. पण तुम्ही त्या मराठीपेक्षा कमी किंवा तिच्या बरोबरची दिली तर तो हिंदी शिकणार नाही, असा त्यांचा सिद्धांत होता. तुम्ही बॅच मध्ये खूप डिटेल याच्याबद्दल तुम्हाला उपलब्ध करून दिलेले. त्याच्यानंतर प्रश्न 5 बघा, प्रश्न 5, वर्गातील एक विद्यार्थी काय म्हटले बघा, वर्गातील एक विद्यार्थी नेहमी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना चौकटी बाहेर म्हणजे आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे काय, एखादा सरांनी प्रश्न दिला आणि त्याचे वेगवेगळे उत्तर तो देतोय, आउट ऑफ द बॉक्स विचार करतो आणि एकाच समस्येवर अनेक नवनवीन उपाय शोधून काढतो. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा विचार दिसून येतो, म्हणजे तो विद्यार्थी काय करत असेल, तुमच्यासारखा जागृत असेल का, तो विद्यार्थी एक जरी त्याला प्रश्न दिला त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा वेगवेगळे आपण म्हणतो चर्चा करत असेल, असा विद्यार्थी. मग कुठला त्याच्यामध्ये विचार दिसून येतोय, सर्वात बेस्ट काय, अपसारी विचार त्याच्यामध्ये, अभिसारी नाही, आत्मकेंद्री नाही, अतार्किक तर अजिबात नाही ना, अतार्किक राहिला असतं त्याने उत्तर दिले असते का, अपसारी जे विचार आहेत त्याच्यामध्ये आहेत, असा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा,
प्रश्न 6 तुम्हाला प्रश्न खूप सोपे असतात. फक्त मग आता तुम्हाला एक जाणवत असेल तर काही विद्यार्थी खूप कमी अभ्यास करतात आणि तुम्ही म्हणतात का सर तो अभ्यास करत नव्हता, फार कमी अभ्यास केला, तो पास झाला. पास झाला म्हणजे काय? बॅचचं एक वैशिष्ट्य असतं, कमी अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही पास होतात, कारण तुम्हाला हे टॉपिक क्रमाने भेटतात. काय भेटतात? क्रमाने भेटतात सर्व. आणि युट्यूबवर तुम्ही किती जरी सर्च केलं ना, फ्री मध्ये 10-12 ओळी शिकवतील आणि त्याच आधारे जर तुम्ही पास नाही होत. कारण पॅटर्न थोडा कठीण आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकाने वर्षभर विद्यार्थ्यांच्या विविध कृती, प्रकल्प, चित्र, उत्कृष्ट कामगिरीच्या नोंदी एका फाईलमध्ये संचलित केल्या आहेत. या संग्रहाला अध्यापन शास्त्रात काय म्हणतात? तर याला माहित आहे, काय म्हणतात? पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. कळालं? बघा आता हा प्रश्न मोठा आहे. याच्यामध्ये काही विद्यार्थी गोंधळ करू शकतात, पण काळजीपूर्वक समजून घेतला तर गोंधळ होणारच नाही. बघा प्रश्न मी तुम्हाला प्रश्न बघा, काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न. प्रश्न वाचा. प्रश्न वाचला असेल तुम्ही. आता प्रश्न काय म्हणतो पहिले आपण एक वेळा समजून घेऊ. एका वर्गात काही विद्यार्थी दृष्टीदोष म्हणजे त्यांना दिसत नाही, दृष्टीदोष बघा लक्षात घ्या, असलेले आहेत. काही विद्यार्थी श्रवण दोष असलेले आहेत. काय म्हटले? काही विद्यार्थी दृष्टीदोष, काही विद्यार्थी श्रवण दोष असलेले आहेत. आणि बाकी सामान्य विद्यार्थी आहेत. बाकी काय आहेत? सामान्य विद्यार्थी आहेत. पर्यावरण संतुलन हा पाठ सर्वांना एकत्रित शिकवण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या अध्यापन साधनाची निवड करणे सर्वात न्याय ठरेल? न्याय ठरेल म्हणजे महत्वाचं ठरेल. म्हणजे न्याय झाला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे बा दृष्टीबाधितवर अन्याय झाला पाहिजे किंवा जो श्रवण बाधित आहे त्याच्यावर अन्याय झाला पाहिजे, असं तर करता येणार नाही. आणि सामान्य विद्यार्थी पण आहेत. मुद्दा आहे दृष्टीबाधित पण विद्यार्थी आहेत, श्रवण बाधित पण आहे आणि सामान्य विद्यार्थी आहेत. आणि यासाठी तुम्हाला संतुलन हा पर्यावरण संतुलन हा पाठ शिकवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक पद्धत निवडायची या ऑप्शन पैकी की ती सर्वांना उपयोगी असेल. कळालं? पहिला ऑप्शन हे बघू, उत्कृष्ट आवाजातील ऑडिओ क्लिप या ज्यामध्ये निसर्गाचे वर्णन असेल. आता मला सांगा, काय म्हणणार कसं चांगलं आहे ना, आवाजातील क्लिप आहेत, पण मला सांगा श्रवण बाधित पण आहेत ना तुमच्याकडे, त्यांना ऐकू येईल का? बाहेर झालं. दुसरं म्हटलंय उपशीर्षके आणि सांकेतिक भाषा असलेली एक माहितीपट. काय म्हटले बघा, उपशीर्षके सांकेतिक भाषा असलेले एक माहितीपट. आता मला सांगा, उपशीर्षके सामान्य मुलांना दिसतील, सांकेतिक भाषा जे ज्यांना ऐकू येत नाही त्यांना कळेल, पण दृष्टीबाधित वाल्याला तो माहितीपट दिसेल का व्हिडिओचा? तर अजिबात दिसणार नाही. म्हणजे हे ऑप्शन पण तुमचं बाहेर झालं. सी म्हणते विविध वनस्पतींची पाने, माती आणि खडकांचे नमुने असलेले प्रत्यक्ष स्पर्शज्ञान साधन. म्हणजे बघा आता विद्यार्थी जे आपण काय म्हणतो जे श्रवण बाधित आहेत त्यांना दिसतं, तर बरोबर दिसतं ना, म्हणजे ते काय करतील? पाहू पण शकतील खडकांचे नमुने. आणि जे दृष्टीबाधित आहेत त्यांना काय होईल? स्पर्श ज्ञान सुद्धा उपलब्ध आहे. आणि मग हे सामान्य विद्यार्थ्यांना तर या दोघं गोष्टी कळणार आहेत ना. म्हणजे ऑप्शन सी हे थोडं जास्त बेस्ट आहे. आणि रंगीबेरंगी चित्र आणि मोठ्या अक्षरांचे नाही, तर हे दृष्टीबाधित साठी हे चालणार नाही. सगळ्यात बेस्ट काय असेल? ऑप्शन सी असेल, कारण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना न्याय भेटू शकेल. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे भेटतात. म्हणून मी सांगतो बॅच मध्ये नवनवीन संकल्पना. आता काल एक मॅडम होत्या, तर त्या म्हणे का सर मागच्या वेळा असे मला कमी मार्क पडले, असं पडलं. मग त्यांना फक्त बोलता बोलता सांगितलं का मॅडम, म्हटलं अशी अशी पद्धत. ते म्हणे यार सर पहिल्याच म्हणजे बॅच लावताच मला असा फायदा भेटला. म्हणजे जेणेकरून काय होतं, ज्या नवनवीन ट्रिक असतात त्या तुम्हाला ऍप मध्ये सर्व उपलब्ध असतात. कारण फक्त आपण काय म्हणतो, फक्त अभ्यास करणं याला पण किंमत नसते, वापर कसा करायचा याला फार किंमत असते. बघा आता हा प्रश्न वाचा तुम्ही, काळजीपूर्वक प्रश्न बघा. जेवढं तुम्ही समजून घेणार ना तेवढा जास्त फायदा आहे. प्रश्न 8, खालीलपैकी कोणते विधान विस्तृत वाचन या संकल्पनेचा योग्य प्रकार दर्शवतो? आता विस्तृत वाचन कशासाठी केलं जातं हे तुम्हाला पहिले माहित पाहिजे. काय पाहिजे? माहित पाहिजे. पहिलं म्हटलंय यात प्रत्येक शब्दांचा आणि व्याकरणाचा बारकाईचा अभ्यास अजिबात केला जात नाही. कलर चेंज करतो.
केला जातो का बारकाईचा अभ्यास? तर अजिबात केला जात नाही. असा तर अभ्यास इथे केला जात नाही. हे केवळ वर्गात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते? अजिबात नाही. हे वाचन भाषेच्या कौशल्यापेक्षा केवळ गुणांसाठी केले जाते? तर अजिबात नाही. हे वाचन स्वतःच्या आनंदासाठी आणि अवांतर माहितीसाठी केलं जातं. याला म्हटलं जातं विस्तृत वाचन. हे योग्य प्रकार दर्शवतो असं तुम्हाला म्हटलंय. तर ऑप्शन डी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर निवडलंय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न आले. मी तुम्हाला खूप सांगतो का प्रश्न खूप बारकाईने विचारले जातात आणि खूप विद्यार्थी आता काही विद्यार्थी आता बॅचवाले विद्यार्थी काय म्हणतात सर खूप सोपे प्रश्न आहेत. अरे बाबांनो तुम्ही ते टॉपिक बघितले अभ्यास झालाय म्हणून तुम्हाला सोपे वाटतात. जे विद्यार्थ्यांना टॉपिकच माहित नाही त्यांना विचारा बरं, ते अवघडच म्हणणार. प्रश्न 9. शिक्षिका नेहा या प्राथमिक वर्गातील एका विद्यार्थ्याला उभे करून परिच्छेद वाचायला लावतात. शिक्षिका काय करते विद्यार्थ्याला उभे करून परिच्छेद वाचायला लावतात जेणेकरून त्याचा उच्चार आणि विरामचिन्हाचा वापर तपासता येईल. इथे कोणत्या प्रकारच्या वाचनाचा वापर केला जात आहे? बघा आता तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याचं उच्चार आणि विरामचिन्हाचा तो वापर करतो हे तपासण्यासाठी काय करणार तुम्ही? सगळ्यात बेस्ट काय असतं परकट वाचन लाऊड रिडिंग, कारण या सहाय्याने तुम्ही ते तपासू शकतात. बाकी परिणामकारक नाहीयेत. कळालं? म्हणजे उच्चार तपासण्यासाठी उच्चार आणि विरामचिन्ह तपासण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं लाऊड रिडिंग, परकट वाचन. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. जेवढं तुम्ही समजून घेणार पाठांतर करणार नाही तेवढा तुमचा फायदा आहे. जेवढं तुम्ही पाठांतरच्या मागे जाणार फक्त नोट्स वाचत फिरणार तेवढा तुमचा तोटा आहे. त्यामुळे टॉपिक काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 10. प्राथमिक वर्गातील शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाऊस या विषयावर एक निबंध लिहायला दिला. काय दिलं तुम्ही? पाऊस या विषयावर एक निबंध लिहायला दिला. पावसामुळे मला भिजायला खूप आवडते कारण आकाशातले काळे ढग आले की मला वाटते की आकाशात कोणीतरी शाई सांडली. काय म्हणतो तो विद्यार्थी? एक विद्यार्थ्याने निबंध लिहिला आणि त्या विद्यार्थ्याने काय सांगितलं का आकाशातील जेव्हा काळे ढग येतात असं मला वाटतं की त्यामध्ये शाई सांडली आहे असे लिहिले आहे. एक भाषा शिक्षक म्हणून तुमचे याबद्दलचे मत काय असेल? काय विचारलंय का त्या विद्यार्थ्याला एक निबंध लिहायला दिला आणि त्या विद्यार्थ्याने निबंध लिहित असताना जेव्हा आकाशात ढग येतात मला असं काळे ढग येतात तेव्हा काय वाटतं का जणू काही शाई सांडलेली आहे असं त्या विद्यार्थ्याने लिहिलंय. मग एक भाषा शिक्षक बद्दल म्हणजे तुमचं मत काय असेल? पहिलं म्हटलंय विद्यार्थ्याला लिखाण चुकीचं आहे कारण निबंधात कल्पनेला वाव नसतो. कोण म्हणतं वाव नसतो? वाव असतो. बाहेर झालं. विद्यार्थ्याला कल्पना शक्तीला आणि त्याच्या भाषा सर्जनशीलतेच्या वापराला काय केलं पाहिजे? तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. दुसरं ऑप्शन बेस्ट आहे. विद्यार्थ्याला व्याकरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्याला त्याचे गुण कापावेत. काय असं चालणार नाही बाबा. विद्यार्थी प्राथमिक स्तरावर आहे. विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयावर निबंध लिहायला सांगावे. नाही बाबा आता तू काय केलं इथे म्हणतो ना तू शाई भरतो नाही नाही मग तुला दुसराच निबंध चालणार नाही. सगळ्यात ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट आहे. कळालं? त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. मी तुम्हाला सांगितलं होतं टॉपिक पण घेतला होता. हा मुद्रित शोधन. हा मुद्रित शोधनाच्या प्रक्रियेत अंतिम शोधन हा कधी केले जाते? अंतिम शोधन म्हणजे शेवटचा टप्पा असतो. अंतिम शोधन म्हणजे शेवटचा टप्पा केव्हा केलं जातं? लेखन सुरू करण्यापूर्वी अजिबात नाही. पहिल्या वाचनाच्या आधी. मजकूर अंतिम छपाईची काय कुठे केलं जातं? मजकूर अंतिम छपाईच्या वेळेस अंतिम बघा मजकूर अंतिम छपाई प्रिंटिंग जाण्यापूर्वी काय केलं जातं? मुद्रित शोधन केलं जातं. काय केलं जातं? मुद्रित शोधन केलं जातं. त्याच्यानंतर आपलं पुस्तक बाजारात विकल्यावर अरे बाबा मग काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे काय झालं मजकूर अंतिम छपाईला जेव्हा जाईल त्या आधी काय केलं जातं? अंतिम शोधन केलं जातं. अंतिम शोधन म्हटलंय कारण बरोबर आहे ना. अंतिम काय म्हणतंय? अंतिम शोधन म्हणजे काय? आता तो छपल्यानंतर तुम्ही शोधू शकतात का? तर अजिबात नाही. अंतिम शोधन म्हणजे ऑप्शन सी. त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 काळजीपूर्वक समजून घेऊ. आता बघा काही विद्यार्थी म्हणतील का सर प्रश्न मोठे आहेत काय आहेत? समजून घेतल्यावर सगळं सोपं आहे. प्रश्न 12 इयत्ता 7वीच्या वर्गात कविता
कविता शिकवताना काही विद्यार्थी कवितेचा केवळ वरवरचा काय म्हणते कविता शिकवताना कवितेचा केवळ वरवरचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांना कवितेतील अ, गतार्थ गतार्थ म्हणजे डीप मध्ये आणि रसग्रहण समजून घेण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करणे सर्वात योग्य ठरेल. म्हणजे विद्यार्थी काय करतायत फक्त कविता शिकवल्यानंतर वरवरचेच अर्थ समजून घेतायत असं शिक्षिकेला म्हणायचं आहे. पण आता त्या शिक्षिकेला वाटतं का त्या विद्यार्थ्याने एकदम त्याची मिनिंग समजली पाहिजे. मिनिंग समजली पाहिजे त्याचं रसग्रहण त्यांना समजलं पाहिजे. समजून घेण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती केली पाहिजे असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. काय केलं पाहिजे? पहिलं म्हटलंय विद्यार्थ्यांना कवितेचं मार्गदर्शक मधील अर्थ लिहून आणण्यास सांगणे. फक्त अर्थ लिहून आणण्यास सांगणे चालेल का? थोडं कमी महत्वाचं आहे मायनस मध्ये. कवितेतील अमूर्त संकल्पनाशी संबंधित जोडणारे मुक्तोत्तरी प्रश्न विचारणे. बघा म्हणजे सगळ्यात बेस्ट काय असेल का काही अमूर्त ज्या संकल्पना असतील काय का असतील अमूर्त ज्या संकल्पना असतील त्यांना समजत नसेल मुक्त उत्तरी म्हणजे काय जरी त्याचं चुकीचं असेल पण त्याचं मत काय आहे त्या शब्दाबद्दल त्याचं मत काय हे ओपन एंडेड त्यांना प्रश्न विचारा म्हणजे जेणेकरून काय होईल तो थोडा अर्थ सुद्धा त्याचा समजू शकेल. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी बरोबर बघ रे म्हणजे अशा पद्धती त्याच्यामध्ये दिलं होतं. आणि गीत स्वतः कवितेचा सविस्तर अर्थ लिहून देणे आणि तो पाठ करायला लावणे चालणार नाही. आणि विद्यार्थ्यांना कवितेतील केवळ मोठ्या आवाजात अजिबात नाही सगळ्यात बेस्ट काय तर विद्यार्थ्यांना कवितेतील अमूर्त संकल्पना संबंधित जोडणारे मुक्तोत्तरी हिची सक्ती केली आहे का? हेच उत्तर मुक्तोत्तरी ज्याला जे वाटेल ते काय करा मांडा म्हणजे जेणेकरून काय होईल ते रसग्रहण काय होईल किंवा तो अर्थ सुद्धा कळेल कारण एकापेक्षा जास्त उत्तर येतात तेव्हाच आपण अर्थापर्यंत जाऊ शकतो कारण रसग्रहण होईल नेमकं याला म्हणायचं काय आहे कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 तुमच्या वर्गात काय म्हटले बघा तुमच्या वर्गात बहुभाषिक विद्यार्थी आहे बहुभाषिक म्हणजे काय एकापेक्षा त्याला जास्त भाषा येतात त्याला बहुभाषिक म्हणतात. आहे ज्याची मातृभाषा वेगळी आहे त्याची आता तुम्ही जर आपण गडचिरोली वगैरे इकडे जर गेले ना तर त्यांची मराठी त्यांची भाषा पूर्ण वेगळी आहे किंवा तुम्ही इकडे मालेगाव वगैरे इकडे आले नंदुरबार यांची म्हणजे आमची भाषा कोणती आहे वेगळी आहे आयराणी आहे कळालं वेगळी आहे. तो मराठी बोलताना व्याकरणिक चुका करतो आणि एक भाषा शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल आता बघा माझ्या भाषेमधून पण तुम्हाला जाणवत असेल ही शुद्ध मराठी नाही इथल्या भाषेचे शब्द काय येतात त्याच्यामध्ये मिसळले जातात आहे का नाही तर सत्य आहे. मग मिसळले जातात मग तुम्ही एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल असं त्यांनी विचारलंय. आता तो त्याच्या मातृभाषेचे शब्द वापरणार हे तर सत्य आहे. मग शिक्षक म्हणून काय करणार पहिलं म्हटलंय त्याने चूक करताच त्याला थांबून सर्वांसमोर दुरुस्त करणं थांब 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 बोलू नको अशा पद्धतीने बोलाय चालेल का नाही. त्याच्या चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला त्याच्याच भाषेत बोलून देणे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालेल का तो तर अजून चुका करत बसेल ना पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. चुकांवर थेट आक्षेप न घेता काय म्हटलं बघा चुकांवर थेट आक्षेप न घेता संवादाच्या माध्यमातून योग्य भाषिक रूपाचे नैसर्गिक मॉडेल तयार करणे म्हणजे बघा जरी त्याची चूक होत असेल ना डायरेक्ट ऍक्सेप्ट नका घेऊ त्याला नाही बाबा तू इथे चुकला नाही त्याला नंतरून काय करा तुम्ही बघ रे बाबा तू हा शब्द असा बोलला पाहिजे होता बघा असा तो मराठीमध्ये बोलला जातो म्हणजे जेणेकरून काय होईल त्याला ते चांगलं वाटेल. पण जर तुम्ही डायरेक्ट जर सांगायला गेले तर ते चालणार म्हणजे सी ऑप्शन बेस्ट आहे. आणि त्याला मराठीत बोलण्यापासून रोखणे आणि केवळ लेखनात भर देण्यासाठी नाही बाबा आता तू मराठी बोल नको तू अशुद्ध बोलतो फक्त लिखाण काम कर चालणार नाही म्हणजे सगळ्यात बेस्ट काय ऑप्शन सी आहे कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा प्रश्न 14 हा प्रश्न एकदम सोपा आहे तुम्ही सहज हा प्रश्न 14 भाषा शिकताना त्रुटी म्हणजे चुका भाषा शिकताना त्रुटी या अध्यापन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे खालीलपैकी कोणतं विधान या संकल्पनेचं अचूक अचूक समर्थन करतं म्हणजे चांगलं समर्थन करतं असं त्यांना म्हणायचंय. कोणतं समर्थन करतं त्रुटी या दर्शवतात का विद्यार्थी अभ्यासात लक्ष देत नाही हे दर्शवतात का तर अजिबात नाही. त्रुटीमधून शिक्षकाला विद्यार्थ्याला विचार प्रक्रियेची आणि आकलनाची दिशा समजते. सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपण बघा ग्रुपवर पोल पद्धतीने प्रश्न घेतो एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं तर मी त्याला एसएमएस वगैरे करतो आणि सांगतो का रे बाबा तू अर्थ काय लावला तो म्हणतो सर मला कणी ते जीन प्याजेच वाटलं मला कणी जीन प्याजेच वाटलं म्हणजे याचा अर्थ काय
त्याने कोणता विचार केला होता त्याची विचार प्रक्रिया सुद्धा मला आकलन होते. कळालं? म्हणजे बी ऑप्शन बेस्ट आहे. त्रुटी तात्काळ कठोर शिक्षेद्वारे थांबवल्या पाहिजे. चालेल का मारून सोडून? चालणार नाही. त्रुटींमुळे अध्यापन पद्धतीत पूर्णपणे अयशस्वी झाली आहे असं सिद्ध होते. नाही ना, त्रुटींमुळे तुमची शिक्षणाची गती वाढते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मांजर बघितली होती ना थॉर्नडाईकची. पहिले ती चुका करत होती म्हणजे चुका करत होती म्हणजे ती शिकत होती ना. जरी तिने इकडे पंजा मारला, तिकडे पंजा मारला, पण तिला काहीतरी ज्ञान मिळालंच ना नंतर. मग तिला कळालं नाही बाबा हे चुकीचं आहे, हेच बरोबर आहे. केव्हा कळेल? ज्यावेळेला तुम्ही चुकांमधून शिकत असतात. कळलं? म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. बॅचचा फायदा काय होतो हे आता सर्वांनाच कळत असेल. प्रश्न 15. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य गहन वाचनाचे नाही? बघा आता तुम्हाला गहन वाचनाचं वैशिष्ट्य असे सुद्धा तुम्हाला प्रश्न खूप विचारले जाऊ शकतात. त्यामुळे काय करा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करा. टॉपिक बघा, कारण टॉपिक बघितल्याशिवाय प्रश्न कळत नाही. नुसतं आपण बॅच लावली डायरेक्ट पास होऊन जा असं पण होत नाही. टॉपिक काळजीपूर्वक तुम्ही बघण्याची म्हणजे बघाच, टॉपिक बघा तेव्हाच पास होणार. पहिले तुम्हाला सांगतो. गहन वाचनाचे वैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य गहन वाचन असं तुम्हाला विचारलंय. पहिलं म्हटले यामध्ये प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ रचनेवर भर दिले जातं. हे वैशिष्ट्य आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून वर्गात सखोल वाचन करून घेतात. हे पण बरोबर आहे. गहन वाचनाचं वैशिष्ट्य तुम्हाला नाही विचारलंय निगेटिव्ह. हे नवीन भाषा शिकण्यासाठी आणि आकलनासाठी वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बरोबर आहे. गहन वाचन चालतं. आणि डी ऑप्शन म्हणतं यामध्ये विद्यार्थ्याला मजकूर फक्त सरसकट नजर फिरवणे नाही रे बाबा. सरसकट नजर फिरवणे त्याला आपण स्किमिंग म्हणतो. काय म्हणतो? स्किमिंग म्हणतो. सरसकट नजर फिरवून घेणे, एखादा पॉइंट बसला विषय समजा. म्हणजे अशा पद्धतीने हे वैशिष्ट्याने ऑप्शन डी आहे. बघा आता तुम्हाला एक कविता दिलेली आहे आणि या कवितेवर आधारित तुम्हाला काय करायचे? प्रश्न सॉल्व्ह करायचे. काय करायचे? प्रश्न सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला सर्वांना सांगितलंय, तुम्ही इथे असेल किंवा पेपराला जाल तर काय करा, डायरेक्ट कविता न वाचता पहिले प्रश्न वाचा. काय करा? पहिले प्रश्न वाचा आणि प्रश्नाच्या आधारे काय करा? कविता सोडवायची म्हणजे उत्तर द्यायचे. बघा आता मी पण तेच करतो, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. काय तुमचा वेळ वाया जायला नको. पहिले मला काय वाचावे लागेल? प्रश्न वाचायचे. हा वेळ वाचाय. पहिले कविता वाचली मग प्रश्न वाचला आणि परत कवितेवर येणार. हा वेळ नाही करायचा. प्रश्न 16 काय म्हणतोय बघा. कवीने काजळी काळोख्यात काय होण्यास सांगितले आहे? बघा कवीने काजळी काळोख्यात काय होण्यास सांगितले असं त्यांनी विचारलंय. आता काय काजळी काळोख्यात ही तूच दिवा हो. काय सांगितलं? तूच दिवा हो मार्ग सुचतील तुला तुझ सखावं. म्हणजे काय? काजळी काळोख्यात काय सांगितलं त्यांनी? हा तलवार व्हायला लावलं का? वादळ व्हायला लावलं का? पाऊस व्हायला लावलं? काय व्हायला लावलं? दिवा व्हायला लावलं. झाला एक मार्ग. प्रश्न 17. ध्येयाकडे जाणाऱ्या वाटा कशा नसाव्यात असे कवीला वाटते? बघा ध्येयाकडे जाणाऱ्या वाट्या कशा नसाव्यात? ध्येयाकडे जाणाऱ्या वाटा कशा नसाव्यात असे कवीला बघा कशा वाटा नसाव्यात? आता तुम्ही उतारा वाचा. वादळ येतील समोरीनी पाऊले न डगमगू दे आणि याकडे जाणाऱ्या वाटा कधी न अडखळू दे. म्हणजे काय अडखळू दे म्हणजे काय बघा वाचा तुम्ही आता प्रश्न. काय म्हटलंय बघा अडखळू दे म्हणजे कशा? इथे डगमगणारे पावलं आहे बघा. हे डगमगणारे पावलं हे आहे का? अडखळणाऱ्या वाटा नसाव्या असं म्हटलंय. काय म्हटलंय? अडखळणाऱ्या वाटा नसाव्या डगमगणारे. इथे जर तुम्हाला प्रश्न फिरवला असता का ध्येयाकडे पावलं कशी पाहिजे? पावलं कशी नसावी? तर डगमगणारे. आणि वाटा कशा नसाव्यात असं विचारले तर अडथळणाऱ्या ह्या वाटा नसाव्यात असं कवीने काय केलंय तुम्हाला विचारलंय. कळालं? कविता वाचून घ्या म्हणजे काय पुढचे तुम्ही प्रश्न अजून तुम्ही म्हणणार का सर आम्ही वाचवलं दिले नाही. वाचून घ्या. कविता वाचून घ्या. पुढच्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यायचे. आपण वापस तर येणार आहोत. कारण ऑनलाईनचा तुम्हाला असतो हा बघा ऑनलाईन परीक्षेचा हा प्रॉब्लेम असतो. म्हणजे आपली ऑफलाईन आहे ते चांगलं आहे. कारण ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्ही ज्या वेळा पण उतारा वाचणार प्रश्न वाचायला गेलं उतारावर निघून जातो. म्हणजे तुम्हाला कळतं. मग खूप जे विद्यार्थी म्हणतात ना का परीक्षा ऑनलाईन झाली पाहिजे. पॅसेजचे मार्क मिळवता येत नाही ऑनलाईन मुळे. एक तुम्हाला लक्षात ठेवायचं. कळालं? वाचलं? बघा आता प्रश्न पुढचे बघणार आहोत आपण. प्रश्न 18. प्रश्न 18. कवीनुसार नशीब कशातून घडते? काय म्हटलंय बघा कवीनुसार नशीब कशातून घडते? कशातून घडते? बघा इथेच दिले. कष्टातून घडते नशीब. दिसलं का तुम्हाला? कष्टातून घडते नशीब. कळालं?
कष्टातून घडते नशीब, हाती घेऊन तलवार जिद्दीने लढत राहा, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे नशीब कशाने घडते? कष्टातून. ऑप्शन सी. त्याच्यानंतर बघा, वादळ येतील समोरून, पावले न डगमगू दे, या ओळीतील कोणता गुण दिसून येतो? आता तुम्हाला इथे नाही पण कवितेवर गेलं तरी तुम्हाला इथे समजू शकतो का वादळ येतील समोरून, पावले न डगमगू दे, ओळीतील कोणता गुण दिसून येतो? आता भीती दिसून येतो का? संयम दिसून येतो का? सगळ्यात बेस्ट काय? धीर आणि आत्मविश्वास. म्हणजे जरी तुझ्या पुढे संकट येतील तर तू आत्मविश्वास ठेव, धीर ठेव. हे काय येतं त्याच्यामधून दिसून येतो? म्हणजे ऑप्शन सी आहे. कळालं? त्याच्यानंतर हे दोघं तुम्हाला व्याकरणिक नियमावर म्हणजे व्याकरणावर प्रश्न विचारलेत. काळजीपूर्वक व्याकरणिक नियम. कवितेतील काळोखा या नामासाठी कोणते विशेषण वापरले? बघा, काळोखा. कवितेत काळोखा या नामासाठी कोणते विशेषण वापरले? काळोखा या नामासाठी कोणते विशेषण वापरले? बघा, आता तुम्ही काळोखा यासाठी इथे काय दिलेलं माहितीये का? तुम्ही आता हे बघा, आपला इथे कसं वेळेचं बंधन असतं, तुम्ही पेपरामध्ये वाचू शकता. इथे तुम्ही पूर्ण बघितले, काळोख्यासाठी काय वापरलंय? काजळी वापरलंय. काय वापरलंय? काजळी. काय वापरलंय? बघा, हे बघा शब्द काजळी. काळोख्यासाठी काय वापरलंय? दिवा वापरलाय का? सखा वापरलाय का? मार्ग. काळोखीसाठी काय वापरलंय? विशेषण वापरलंय, तर काजळी हे विशेषण वापरलंय. त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा, मार्ग सुचतील तुला. काय म्हणतोय बघा, प्रश्न काय म्हणतोय? मार्ग सुचतील तुला या ओळीतील सुचतील हे क्रियापद कोणत्या काळातील आहे? सुचतील. सुचतील म्हणजे अजून त्याला माहिती आहेत का? तर अजिबात नाही. वर्तमान काळ आहे का? सुचलेत का? भूतकाळ आहे का? अजिबात नाही. भविष्य काळ आहे. सुचतील तुला काय आहे? सुचतील तुला म्हणजे भविष्य काळातील आहे. बघा, म्हणजे अशा पद्धतीचे तुमचे प्रश्न होते. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पाठवा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर किती येतो हे नक्की सांगा. आपल्याकडे बॅच चालू आहे, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. वेळ न वाया घालता कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेऊ शकता. चालेल, अशाच पद्धतीने अभ्यास कंटिन्यू करत राहा. गुड नाईट सगळ्यांना.